चला, डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्कच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमचे दोन्ही सब्जेक्ट महत्त्वाचे आहे. एक वेळ तर असा होता या सब्जेक्टचा, DCNचा, ज्यावेळेस मी घेत नव्हतो. 2 ते 3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. विद्यार्थी मरमर करत होते या विषयाची, सर जावा तर तुम्ही शिकवताच, पण आम्हाला DCN नाही शिकवा. कारण की थेरी एवढा महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, कारण थेरी सब्जेक्ट आपले पर्सेंटेज वाढवते. म्हणून DCNचाही क्लास लावणं अत्यंत गरजेचं आहे. DCNचा असा आहे की आपण रोज 1 तास देतो, तसं देत नाही. आणि तसं पाहिलं तर आपण वाचायला बसलो झोपच लागते. पण जेव्हा ह्या आपण क्लासमध्ये शिकतो, तेव्हा 1 तासात तुमचा डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्कचा अभ्यास 100% होते. हा एक फायदा आहे, हा एक बेनिफिट आहे. अभ्यास कसा करावा, कोणत्या नोट्स वापरायच्या, हे तुम्हाला स्वतः डिसिजन घ्यायची गरजच नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट सगळं अवेलेबल आहे आणि ते फक्त आणि कमी दरामध्ये, एकदम बाकीच्या अदर क्लासपेक्षा कमी. जर दुसऱ्या क्लासची फीस जर तुम्ही पाहिली तर आपल्यापेक्षा क्लासची फीस जास्त आहे. आपली फीस एकदम कमी आहे आणि त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट लावल्यावर अजूनही फीस कमी आहे. म्हणून तुम्ही आपली ही जे सुवर्ण संधी आहे, हे फक्त या बॅचसाठीच आहे. हे लक्षात घ्या, हे ओनली फॉर धिस बॅच. पुढच्या बॅच पासून ही फीस तुमची वाढणार आहे आणि ऑफर्स पण खतम होतील. चला, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये हा टॉपिक पाहिला होता, मोड ऑफ कम्युनिकेशन ऑफ नेटवर्क, मोड ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे, कम्युनिकेशनचे मोड सर्वात महत्वाचा युनिट आहे, असं सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. काऊन? कारण की या युनिट टेस्ट मध्ये तुमचा ठेवलेला क्वेश्चन आहे हा. कोणी सांगणार नाही असं मी सांगतो. या युनिट टेस्ट मध्ये हा क्वेश्चन येणार आहे. दुसरी गोष्ट, या एक्झाम मध्ये याच्यावर 100% क्वेश्चन आहे. म्हणजे तुमचे 4 मार्क पक्के आहे, हे कोणीच सांगणार नाही, हे मी सांगतो. मला लिहून घ्या. नाही तर, आणि लिहून काय, तुमची रेकॉर्डिंग चालू आहे, क्लासची काय चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. त्या रेकॉर्डिंग मध्ये हे लिहिले पूर्ण असं रेकॉर्ड होत आहे की हुमने सर असं असं म्हणून राहिले. हा क्वेश्चन येणार आहे आणि मी हा दाखवणारी आहे व्हिडिओ ज्या वेळेस हा क्वेश्चन येईल. काऊन येणार? कारण की याचे 3 मोड्स आहेत आणि 3 मोड्स जे आहेत ते कोणते कोणते आहेत? एक आहे सिम्प्लेक्स, एक आहे हाफ डुप्लेक्स आणि एक आहे फुल डुप्लेक्स. एक कोणता आहे? सिम्प्लेक्स. एक आहे हाफ डुप्लेक्स आणि एक आहे फुल डुप्लेक्स. सिम्प्लेक्सचा अर्थ होते वन वे. सिम्प्लेक्सचा अर्थ काय होते? वन वे. हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलाय. तर ट्रान्समिशनचा अर्थ असा होते कम्युनिकेशन. जसा मी तुम्हाला शिकवला याच्या पहिले, जसा आता जी स्थिती जर पाहिली तुम्ही, तर आता वन वे कम्युनिकेशन उरलं, म्हणजे हा सिम्प्लेक्स कम्युनिकेशन आहे. कोणता कम्युनिकेशन आहे? सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स कम्युनिकेशन म्हणजे एक साइडनं पूर्ण क्लोज असते आणि एका साइडनं चालू असते. जसं फॉर एक्झाम्पल रेडिओ. रेडिओमध्ये गाणे चालतात, आपण मस्त ऐकत राहतो. दुसरी एक गोष्ट, टीव्ही. टीव्हीची आपण सिरियल फक्त पाहत राहतो. तर टीव्हीतल्या लोकांसोबत बोलतो काय? त्या सासून जर सुनेला म्हटलं तर आपण असं म्हणतो काय, तुला काऊन मारलं तिला, असं म्हणत नाही ना. तर वन वे कम्युनिकेशन म्हणजेच होते सिम्प्लेक्स. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झाला तुमचा सिम्प्लेक्स खतम. तर याच्यामधला आपला सिम्प्लेक्स आपण पाहिला होता. 3 प्रकारचे टाइप्स येतात त्याचे: सिम्प्लेक्स सिस्टीम, हाफ डुप्लेक्स सिस्टीम आणि फुल डुप्लेक्स सिस्टीम. हे आपण रिवाइज करून राहिलो. काल हा क्वेश्चन झाला होता. एकासोबत 3 येते: सिम्प्लेक्स, हाफ आणि फुल डुप्लेक्स. आणि हे क्वेश्चन पहा किती वेळा विचारलेले आहे, सगळं तुम्हाला नोट्स मध्ये भेटून जाते. सिम्प्लेक्स म्हणजे कम्युनिकेशन असं की जे फक्त एका वेनच होते. एका वेन म्हणजे काय? हा जो सीपीयू आहे, हा सीपीयू मधून आपण मॉनिटर मध्ये डेटा देतो. मॉनिटरचा डेटा सीपीयू मध्ये जात नाही, म्हणजे एकाच डायरेक्शनला डेटा चालला, इकडून इकडे डेटा जात नाही, म्हणून त्याला सिम्प्लेक्स मोड म्हणतो. हे प्रिव्हियस क्लासमध्ये झालं होतं. ह्याचे पॉइंट्स ते तुम्ही वाचून घ्या. आता आपण पुढचा जो पाहणार आहोत तो म्हणजे आजचा जो दुसरा टाइप आहे तो आहे हाफ डुप्लेक्स. कोणता? हाफ डुप्लेक्स. सिम्प्लेक्स तुमच्या लक्षात आलं? सिम्प्लेक्स म्हणजे काय की जेव्हा आपण कीबोर्डने इनपुट दिलं, तर कीबोर्डने इनपुट दिल्यानंतर परत सीपीयू मधून कीबोर्डमध्ये इनपुट येत नाही, म्हणजे एकाच डायरेक्शननं काम होते, दुसऱ्या डायरेक्शननं काम होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता सध्या हा जो व्हिडिओ चालू आहे तो सिम्प्लेक्स मोडमध्ये आहे. कसा? हे जे कम्युनिकेशन आहे हे सिम्प्लेक्स मोडमध्ये आहे. मी जे बळबळ करून राहिलो तुम्ही फक्त शांत चित्तानं ऐकून राहिले, बरोबर ना? हा सिम्प्लेक्स मोड आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊन राहिला, परंतु तुम्ही सध्या माझ्यासोबत बोलत नाहीये. याला सिम्प्लेक्स मोड म्हटलेलं आहे. हे डायरेक्टेड डायरेक्शन ऑफ डेटा म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे डायग्राम ड्रॉ करावं लागते, हे महत्वाचे आहे एक्झाम मध्ये. पुढचा क्वेश्चन जो आहे तो असा सिंगल येऊ शकते किंवा पूर्ण एका सोबत येऊ शकते. याचे 3 टाइप सांगितलं मी. कोणता? सिम्प्लेक्स, डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. हे तिन्ही एका सोबत येऊ शकते किंवा सिंगल येऊ शकते. तर आता दुसरा टाइप चालू आहे आपला हाफ डुप्लेक्स. आता हाफ डुप्लेक्स मध्ये काय होते? हाफ डुप्लेक्स मध्ये 2 कॉम्प्युटर आहे, एक वर्कस्टेशन इथं आहे, एक वर्कस्टेशन इथं आहे. आता हाफ डुप्लेक्स मध्ये पहा, डायरेक्शन ऑफ डेटा ऍट टाइम 1. एका वेळेला एकच डेटा पाठवू शकतो आपण. हे एक
दुसरा जेव्हा हा यानं याला डेटा पाठवला तर हा जो कॉम्प्युटर आहे हा याला डेटा पाठवून आला, म्हणजे हे झालं एक डायरेक्शन, हे झालं दोन डायरेक्शन. तर जेव्हा आपण दोन्ही डायरेक्शन डेटा पाठवतो, पण लक्ष ठेवा, दोन्ही डायरेक्शन डेटा पाठवतो पण एकाच वेळेला नाही, एका वेळेला एकच होते, एका वेळेला एक डेटा जाणार, दुसऱ्या वेळेला दुसरा डेटा. याचं उदाहरण सांगतो मी. वॉकी टॉकी पाहिलं असेल ना, वॉकी टॉकी जे पोलीसवाल्यांकडे असते, तर तो वॉकी टॉकी मध्ये आपण बोलतो ना, तर वॉकी टॉकी मध्ये जेव्हा आपण बोलतो तर वॉकी टॉकी मध्ये तो बोलते जे काही बोलते तो, तर जेव्हा हा बोलते ना तेव्हा तिकडला वॉकी टॉकी मध्ये बोलू शकत नाही. हा जेव्हा बोलते ना तेव्हा तिकडला बोलू शकत नाही. याचं बोलणं झालं तेव्हाच तिकडला इकडे बोलू शकते. म्हणजे ऍट द टाइम बोथ आर नॉट वर्किंग, ऍट द टाइम ओनली वन डायरेक्शन इज वर्किंग. म्हणजे एका वेळेला एकच काम होणार आणि हे काम झाल्यावर दुसरं काम होणार. डायरेक्शन ऑफ डेटा ऍट टाइम टू, म्हणजे याचा टाइम पहिला झाला आणि नंतर मग याचा टाइम येते बोलण्यासाठी. एका वेळेला दोन्हीही सोबत सोबत बोलू शकत नाही. ठीक आहे, याला आपण म्हणतो हाफ डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स हे असं कम्युनिकेशन आहे ज्याच्यामध्ये बाय डायरेक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शन, टू डायरेक्शन. आणि जो सिम्प्लेक्स होता त्याचं युनिडायरेक्शनल नाव होतं. काय होतं? युनिडायरेक्शनल. हा बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन आहे, विच डज नॉट टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. दोन्ही वेळेला हे होऊ शकत नाही. मी आता सांगितलं, दोन्ही वेळेला हा कम्प्युटर याला पाठवला आणि ह्या कम्प्युटरने याला डेटा पाठवला असं होऊ शकत नाही. एक वेळा हा जाणार, एक वेळा हा येणार. दोन्ही डेटा बोथ डायरेक्शन मध्ये येणार पण नॉट सायमल्टेनियसली. जो डेटा आहे तो सायमल्टेनियसली डेटा जो आहे तो ट्रान्समिट होणार नाही. क्लिअर? तो सायमल्टेनियसली डेटा काय होणार नाही, ट्रान्समिट होणार नाही. उज्ज्वल, तू फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर आहे? दिस सिस्टीम, लक्ष द्या इकडे, दिस सिस्टीम आर बाय डायरेक्शन. याला आपण काय म्हटलेलं आहे? बाय डायरेक्शन. दे कॅन ट्रान्समिट ऍज वेल ऍज रिसिव्ह बट नॉट सायमल्टेनियस. तो ट्रान्समिट करू शकते, तो रिसिव्ह करू शकते, पण सायमल्टेनियसली नाही, एका वेळेला नाही. एकाच वेळेला तो एकच काम करू शकते. ऍट टाइम दिस सिस्टीम कॅन आयदर ट्रान्समिट और रिसिव्ह. फॉर एक्झाम्पल ट्रान्सरिसिव्हर किती? तीन प्रकारचे. वॉकी टॉकी मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. वॉकी टॉकी कसा असते, एक पर्सन जो बोलते तर दुसरा पर्सन जो आहे तो ऐकत असते फक्त. मग जेव्हा दुसरा पर्सन बोलते तर पहिला पर्सन ऐकत असते. हे वॉकी टॉकीची खासियत आहे. जेव्हा एक पर्सन बोलते दुसरा पर्सन गुपचाप ऐकते, दुसरा बोलला की पहिला पर्सन हा शांततेनं ऐका लागते. पण एका वेळेला दोघंही बोलू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलमध्ये बोलतो, मोबाईलमध्ये आपण 10 लोक एकासोबत बोलू शकतो सोबतच, पण तो जो 10 लोक एकासोबत बोलतो तो हाफ डुप्लेक्स नाहीये, तो जाते फुल डुप्लेक्स. कशामध्ये जाते? फुल डुप्लेक्स. वॉकी टॉकी जो आहे तो हाफ डुप्लेक्स मध्ये येते. त्याच्यानंतर आहे पोलीस वायरलेस कम्युनिकेशन. पोलीसचं वायरलेस कम्युनिकेशन असते, जे ऑफिसर टेक टर्न स्पीकिंग. जे ऑफिसर तेच बोलतात, जे इकडले जे असतात, जसं मोठा जो ऑफिसर असते त्याचा आवाज सगळ्यांना जाते. समजा मूर्तिजापूरमध्ये एखादा आमदार किंवा खासदार किंवा एखादा मंत्री येत असला ना, तर जेवढे पोलीसवाले असते सगळ्यांकडे वॉकी टॉकी असते, पण जो मेन व्यक्ती असते तो बोलत राहते, बडबड करत राहते. इथपर्यंत आलाय, तुम्ही लक्ष द्या, या नंबरचा, या गल्ली नंबर मधला 5 नंबरचा जो पोलीसवाला आहे तो सतर्कला, असा आवाज ऐकला असेल तुम्ही. तो पोलीस कम्युनिकेशन वायरलेस कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर आहे ऑनलाईन मल्टीप्लेअर व्हॉइस चॅट. ऑनलाईन मल्टीप्लेअर व्हॉइस चॅटचा अर्थ असा की पुश टू टॉक. त्याच्यावरती आपण बटनवरती क्लिक करतो आणि आपण बोलतो, आणि बोलल्यानंतर वन स्पीक ऍट अ टाइम. जेव्हा आपण बटन स्पीक करतो ना, जसं आपण गुगलवरती बोलतो, तो बोलत असताना आपण फक्त बोलतो, वन साईड बोलतो. पण जेव्हा बोलल्यानंतर जशी म्हणते ते गुगल, काही बरंच नाव आहे त्याचं, गुगल, त्याचं नाव काय, जेव्हा आपण गुगलला इनपुट देतो, ऑडिओ इनपुट देतो, आणि ते झाल्यानंतर जेमिनाय झालं आहे ना, त्याच्यानंतर अजून चॅट जीपीटी झालं, त्याच्यासोबत व्हॉइस चॅट करू शकतो आपण. पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते ऐकते, आणि ते ऐकून झाल्यावर तो आपल्यासोबत बोलते. हे बेस्ट एक्झाम्पल आहे कोणाचं? तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या हाफ डुप्लेक्सचं. क्लिअर? आता तुम्ही म्हणता सर डायग्रामचं कसं? तर एक्झाम मध्ये डायग्राम काढा लागतात, या एक्झाम मध्ये डायग्राम काढा लागतात. आता बा हे आपण तुम्ही म्हणसाल सर एवढ्या लवकर काऊन स्टार्ट केलं बा क्लास? तर क्लास लवकर स्टार्ट करण्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थी हुशार असतात, जसं तुम्ही पहिलेपासूनच क्लास अटेंड करून राहिले. काही विद्यार्थ्याला एकदम लेट शेवटी जाग येते. मग असं होऊ नये बा. जे विद्यार्थी अभ्यासू आहे,
ज्या विद्यार्थीला अभ्यासाची इच्छा आहे, ज्या विद्यार्थ्याला युनिट टेस्टमध्ये स्कोरिंग करायचं आहे, म्हणून या एम नुसार मी यावर्षी असा डिसिजन घेतला की विद्यार्थ्याला 1 महिना पहिल्यापासूनच पूर्ण एवढी तयारी करून द्यायची फुल, की युनिट टेस्टच्या पहिले 2 ते 2.5 युनिट तुमचे खतम झाले पाहिजे आणि युनिट टेस्टची फुल प्रिपरेशन तुमची झाली पाहिजे. युनिट टेस्ट चांगली गेली पाहिजे, कारण युनिट टेस्टचे 30 मार्क एवढे महत्वाचे आहे की त्या मार्क्सवरच तुम्ही डिपेंड करता. युनिट टेस्टच्या मार्क्सवरच तुमचे 30 मार्क्स जे आहेत ते डिपेंड करते. आणि म्हणून माझा हा एम आहे, हा एक मोटिव्ह आहे की विद्यार्थी ऑफलाईन जरी क्लासला नंतर येणार असला तरी त्याचे जेवढे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पाहून सुद्धा त्यांची क्लॅरिटी झाली पाहिजे. हा आपला एम आहे. आणि हे सगळे व्हिडिओज आपल्या ऍपवर, आता सध्या 2 ते 3 दिवस आपला ऍप थोडासा जास्त युजर्स वाढल्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आला, पण तो 2 ते 3 दिवसात पुरा क्लिअर होऊन जाईल. त्या ऍपवरच सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला जेवढे वेळा रिपीट करायचं असेल तेवढ्या वेळा तुम्ही 50 वेळा रिपीट करू शकता पूर्ण सेमिस्टरभर. तुम्हाला नोट्स, तुम्हाला मॉडेल आन्सर, तुम्हाला क्वेश्चन पेपर, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे. हे लक्षात ठेवा आपल्या ऍपवरती. द सिस्टीम आर बाय डायरेक्शनल, हा झाला आपला. हेही पॉईंट पाहिला आपण, हेही पॉईंट पाहिला. हे दस द डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन विल कीप चेंजिंग इटसेल्फ, हे तुम्हाला माहित आहे. डायरेक्शन चेंज होते. कसं डायरेक्शन चेंज होते? जसं आपण म्हटलं की इकडून या साईडनं ए आहे, या साईडनं काय ए, पण जेव्हा ए बोलत असला तेव्हा जो बी असते ना, हा बी बोलणारा जो असते तो स्टॉप असते. हा काय असते? स्टॉप. पण जेव्हा जेव्हा हा बी बोलणार ना, जेव्हा हा बी बोलणार तेव्हा हा ए काय होते? स्टॉप. इच स्टेशन कॅन ट्रान्समिट अँड रिसीव्ह बट नॉट ऍट द सेम टाइम. प्रत्येक, हाही स्टेशन आहे, हाही एक स्टेशन आहे, हे ट्रान्समिट रिसीव्ह करू शकतात. म्हणजे हा ट्रान्समिट करते, रिसीव्ह करते, हा ट्रान्समिट करते, रिसीव्ह करते. पण जेव्हा हा ट्रान्समिट करते तेव्हा हा फक्त रिसीव्ह करणार, आणि जेव्हा हा ट्रान्समिट करणार तेव्हा हा रिसीव्ह करणार. एका वेळेला एकच काम होऊ शकते, होते दोन्ही काम. वेन वन डिव्हाइस इज एंडिंग द अदर वन इज रिसिव्हिंग द व्हाइस वर्सा. पहिल्यानं काम खतम केलं, दुसरा बोलते. जसं आपण म्हणतो गुगलला काय म्हणतो, गुगलवरती जातो, क्लिक करतो, आणि क्लिक वरती आपण म्हणतो ओपन द MSBT, ओपन द MSBT पोर्टल. जसं म्हटलं की तसं तो काय करते, आपल्याला मेसेज सांगते युअर MSBT पोर्टल इज ओपन. झालं ना. मग तुम्ही बोलल्यावर तो बोलला ना, डायरेक्शन 2 झालं. याला हाफ डुप्लेक्स म्हणतो. In half duplex transmission, the entire capacity of the channel is utilized by the transmitting sending system. पूर्ण चॅनल हे, या चॅनल मध्ये ट्रान्समिशन रिसिव्हिंग ह्याच गोष्टी होते. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काही भारूड जर लिहिलं तर चालत नाही. मी पेपर चेक केलेले आहे, या वर्षी तुमचा पेपर चेक करू शकतो. तुमचा म्हणजे आपल्या ब्रांचचा सब्जेक्ट जो आहे, आता ऑनलाईन चेकिंग चालू झाली आहे पेपरची. ऑनलाईन चेकिंग म्हणजे आम्हाला, आता मी घरी बसूनच पेपर चेक करतो MSBTचे. तर जेव्हा चेक करतो ना तेव्हा आमच्याकडे बोर्ड असते, म्हणजे माझ्याकडे जे असं जो पेन आहे ना, असा पेनाने मी चेक करतो. तर हा पेनाने चेक केलेलं तिथं दिसते MSBT मध्ये, असं हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, याचे 2 मार्क्स आहे, असं लिहायला लागते आम्हाला, असं याचे 2 मार्क्स आहे. तर जेव्हा आम्ही अशी चेकिंग करतो तेव्हा लक्षात येते की पोरांना काय लिहिलं ऍक्च्युअली. मग याच्यातले सर्वात आम्ही काय पाहतो? पॉईंट. जसं याच्यामध्ये 3 पॉईंट लय महत्वाचे. कोणता? सिम्प्लेक्स. दुसरा हाफ डुप्लेक्स, सगळ्यात पहिले आम्ही हे पाहतो. तिसरा फुल डुप्लेक्स, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. आता हे जे पॉइंट आहे सगळ्यात पहिले, तर सिम्प्लेक्सचा अर्थ काय, डुप्लेक्सचा काय आणि याचा काय झालं दिव्या? आतापर्यंत लक्ष द्या. समजा तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला, सध्या तरी येणार नेटवर्क लाईव्ह मध्ये, पण ज्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला लाईव्ह मध्ये त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग मी ग्रुपवर टाकत आहे. जेवढेही आहेत सगळ्या रेकॉर्डिंग टाकलेल्या आहेत. याचे टाकलेल्या आहेत, DCNच्या, जावाच्या टाकायच्या, काही बाकी आहेत, त्यांची थोडीशी एडिटिंग करायची आहे, तेही टाकणार आहोत मी. त्याच्यानंतर DCNचे पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला टाकणार आहोत सध्याच्या स्थितीमध्ये. म्हणजे इथून तर 20 तारखेपर्यंत सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला भेटतील. काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे काही समजा तुम्हाला असा नेटवर्क प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या ऍपवर जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता, आणि ते विदाऊट बफरिंग, म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम होणार नाही जेव्हा आपण जे नेटमध्ये याच्यामध्ये पाहणार तेव्हा. ठीक आहे. तर इथं आता हाफ डुप्लेक्स तुम्हाला समजला. कोणाला प्रॉब्लेम याच्यात हाफ डुप्लेक्स मध्ये
समजला हाफ डुप्लेक्स? येस ऑर नो? समजला की नाही समजला? दीपाली, कल्याणी, प्रतीक्षा, अक्षरा? ओके, चला पुढचा आता तिसरा जो टाईप आहे तो तिसरा टाईपचा अर्थ असा होते, तो आहे तुमचा फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्सचा अर्थ असा होते की याच्यामध्ये असं काही बंधन नाही आहे की सायमल्टेनियसली दोघं जण बोलणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जसं पाहिलं सिम्प्लेक्स मोडमध्ये की एकाच डायरेक्शननं बोलत, जसं मी तुमच्यासोबत बोलत होतो आतापर्यंत. पण आता जर समजा मी माईक ऑन करून दिला तुमचा, तर मी याच वेळेला तुमच्यासोबत बोलून तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिले, याला आपण म्हणतो फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्सचा अर्थ एकाच लाईनवर सगळ्या गोष्टी चालणं. जसं मोबाईल आहे, मोबाईलवर कॉल करत असताना तुम्ही तिकडूनही बोलू शकता, मी इकडूनही बोलू शकतो. आणि बाय डायरेक्शनल पेक्षा वरचं होते, म्हणजे एकाच वेळेला सायमल्टेनियसली तुम्ही बोलू शकता, मी बोलू शकतो. याच केसला आपण म्हणतो फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्स, ठीक आहे. ए डुप्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाइंड ॲज द टाइप ऑफ कम्युनिकेशन, हे तर माहितीच आहे, विच इज अ सायमल्टेनियसली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन टेक्स प्लेस ॲट अ गिवन टाइम. एकाच वेळेला इन्फॉर्मेशन आपण इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे करू शकतो. त्यालाच आपण म्हटलेलं डायरेक्शन ऑफ ऑल ॲट अ टाइम. म्हणजे डेटा एकाच वेळेला ट्रान्समिट होणार, त्याच वेळेला रिसीव्ह होणार, यानं टाइम वाचते. सर्वात बेस्ट हेच आहे. एकाच वेळेला तुम्ही बोलूही शकता, त्याच वेळेला ऐकूही शकता. जे बोलून राहिलो ते आपण ऐकूही शकतो, समोरचा काय बोलून राहिला हे ऐकू शकतो. हे कुठं यूज होते, तर हे होते झगड्यामध्ये यूज. जे झगडे करतात ना, कुठं झगडे करतात माहितीये काय? डिबेट. जे न्यूज मध्ये डिबेट असतात ना, त्या डिबेटमध्ये सगळे ऑनलाईन मध्ये बसलेले असतात. काही जण कोरोनामध्ये असं खूप भरपूर झालं. पाकिस्तानवाले मध्ये ते पाकिस्तानचा कोणी असेल, कोणी अमेरिकेचा असेल, कोणी असेल, तर एकाच ठिकाणी सगळे बसतात आणि प्रत्येकाला तुम्ही जे बोल राहिले त्याला आवाज येते सोबतच आणि त्याचा आवाजही ऐकू येते. तर याला आपण फुल डुप्लेक्स म्हणतो. फुल डुप्लेक्स मध्ये असं आहे की जेव्हा हा इकडून बोलल तेव्हा इकडून हा थांबन, असं काही नाही आहे. तुम्ही इकडूनही बोला, इकडूनही बोला, दोन्ही इकडून असं बोला. त्याला आपण फुल डुप्लेक्स म्हणतो. सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी होतात. बरं, दुसरा पॉईंट काय म्हणते? दीज आर ट्रूली बाय डायरेक्शन. हा ट्रूली आहे. ट्रूली म्हणजे याच्यात असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे की नाही थांब थोडंसं त्याला बोलू दे नंतर तू बोल, असं रेस्ट्रिक्शन नाही आहे. याच्यात रेस्ट्रिक्शन असं आहे की तुम्ही दोघही जण बोला, तुम्ही 5 जण आहे 5ही जण बोला, तुम्ही 10 जण आहे 10ही जण बोला, तुम्ही 20 जण आहे 20ही जण बोला. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही. ठीक आहे. दीज आर ट्रूली बाय डायरेक्शनल सिस्टीम ॲज दे अलाउ द कम्युनिकेशन टू टेक प्लेस इन बोथ द डायरेक्शन सायमल्टेनियसली. याचं जे डायरेक्शन आहे ते सायमल्टेनियसली होतच राहील. ते सायमल्टेनियसली काय होत राहील? डायरेक्टली बाय डायरेक्शन होत राहील. दिस सिस्टीम कॅन transmit as well as receive simultaneously, for example telephone system. टेलिफोन सिस्टीम, मोबाईल पकडा, टेलिफोन सिस्टीम बना, त्याच्यामध्ये 2 वायर असतात. 2 वायर असतात म्हणजे याचा अर्थ एक वायर चालत राहते, आपला आवाज तिकडे जात राहते, दुसरा वायर तिकडला आवाज इकडे येत राहते. एकाच वेळेला दोन्ही काम चालू असते. आपला आवाजही तिकडे जात रे तिकडलाही आवाज आपल्या इकडे येत राहते. हे टेलिफोन उदाहरण आहे. दुसरं अजून उदाहरण आहे याच्यात, मोबाईल फोन कॉल. बोथ पीपल कॅन टॉक अँड हिअर सायमल्टेनियसली. दोघही जण बोलूही शकतात, ऐकू शकतात. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल. आपण व्हिडिओ कॉल करतो ना, व्हिडिओ कॉल कुठून करतो? आता सध्या व्हिडिओ कॉल असं चालू आहे आपला. हा व्हिडिओ कॉल कोणता आहे? झूम मीटिंगद्वारे. आपण आपल्या ऍप्लिकेशनद्वारे पण व्हिडिओ कॉल करू शकतो, पण सध्या ऍप्लिकेशनचा थोडासा प्रॉब्लेम आलाय. तर व्हिडिओ कॉल आपण झूम आहे, व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करू शकतो, आपण गुगल मीटवर करू शकतो. आपण स्पीकिंग अँड लिसनिंग ॲट वन्स, म्हणजे एकाच वेळेला आपण बोलूही शकतो, एकाच वेळेला आपण ऐकूही शकतो, दोन्ही इकडून कामं चालतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? फुल डुप्लेक्स. टेलिफोन लँडलाईन. टेलिफोन लँडलाईन हे तर तुम्हाला माहितच आहे. लँडलाईन आता जवळपास बंदच झालं. जे मोठमोठे गव्हर्नमेंट ऑफिसात, चांगले ऑफिस जे आहेत तिथंच लँडलाईन काही फोन आहे ते नावालाच आहे. फक्त हॉटेल्स अशा ठिकाणीच लँडलाईन आहे, तर कमीच झालं आहे लँडलाईन. तर लँडलाईन मध्ये असे 2 केबल असतात. लँडलाईनचा असा डबलचा असते वायर, एक सेंडर असते ते एक रिसिव्हर असते. जेव्हा रिसिव्हर कटला तर रिसिव्हचा आवाज येत नाही, म्हणजे दोन्ही एकाच वेळेला काम होते. पुढचा पॉईंट काय म्हणते? हा फुल डुप्लेक्स डेटा कम्युनिकेशन सिस्टीम जो आहे तो प्रत्येक स्टेशनवर हा डेटा ट्रान्समिट करू शकतो, रिसिव्ह करू शकतो, पण एक वर्ड याच्यात रिपीट होत आहे तो सायमल्टेनियसली.
कोणता वर्ड? सायमल्टेनियसली. तुमच्यापैकी असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी क्लास लावून घेतलाय, फीजही भरली आहे, पण ते रेकॉर्डिंग पाहून राहिले. आता त्याच्याला मी काही करू शकत नाही. त्यांना रेकॉर्डिंग पाहायचं आहे, तुम्ही पहा. ज्याला लाईव्ह क्लास आहे ते लाईव्ह करायचा आहे, ज्याला ऑफलाईन बसा ते ऑफलाईन बसा, ऑफलाईन बसा. ज्याला ज्या फॉर्मॅटमध्ये बसायचं तो सगळे फॉर्मॅट आपण अवेलेबल केलेले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फीजही तुमच्यासाठी आपण कमी ठेवली आहे की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्याचा चांगले पर्सेंटेज एक्झाम मध्ये भेटले पाहिजे. हा माझा हेतू आहे आणि हा हेतू खरंच सक्सेस झाला पाहिजे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे स्टुडंट असाल, जेवढे आपल्या क्लासला असाल, तुम्ही अजूनही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी असाल त्यांना हे मेसेज द्या आणि त्यांना पण आपल्या क्लासचा लाभ उचलू द्या. ठीक आहे. फुल डुप्लेक्स मोड, सिंगल गोइंग टू आयदर वन डायरेक्शन शेअर द फुल कॅपॅसिटी ऑफ लिंक. लिंकची पूर्ण कॅपॅसिटी हा उपलब्ध करून देते. द लिंक मे कंटेन टू फिजिकली सेपरेट ट्रान्समिशन पाथ, वन फॉर सेंडिंग अँड अनदर फॉर रिसिव्हिंग. मी तुम्हाला सांगतो ना, आता सांगितलं की लिंक जे आहे ना, ते लिंकचा अर्थ काय? ट्रान्समिट करते, रिसिव्ह करते. आता तुम्ही लिंक मध्ये जॉईन झाले, जसं फॉर एक्झाम्पल झूमची लिंक आली. आता झूमची जी लिंक आली त्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊन राहिल्या, ट्रान्समिट होऊन राहिलं, रिसिव्ह होऊन राहिला. तुम्ही माईक चालू करा, तुम्ही बडबड करा, मी बडबड करतो, आपले भांडणं चालू राहतील. हेच तुमचं फुल डुप्लेक्स ट्रान्समीटर रिसिव्हर झालं है ना. तर इथं आपण 3 प्रकारचे कम्युनिकेशन पाहिले. सर्वात महत्वाचा मी ते सांगून राहिलो तुम्हाला 10 वेळा, सर्वात महत्वाचा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. याच्यामधले काहीच असे क्वेश्चन आहेत जे एक्झाम मध्ये रिपीटेडली येऊन राहिले आहे, रिपीटेडली येऊन राहिले आहे. हे लक्षात द्या मी काय म्हणून राहिलो. DCN हा म्हणजे खूप जुना सब्जेक्ट आहे आणि हा महत्वाचाही सब्जेक्ट आहे, आणि पण विद्यार्थ्यांसाठी हा हार्ड जाते. समजला नाही तर समजला तर सोपीच आहे. आता मी जे सगळं सांगून राहिलो हे उलगडत चाललं तुमचा, आणि ह्या गोष्टी समजत चालल्या. जसं जसं तुम्हाला समजल्या तसं तसं तुम्हाला ते इझी होत जाते. आणि समजलंच नाही तर मग आपल्याला कितीही सोपा शब्द सब्जेक्ट असू द्या, तो कठीणच वाटते. तो आपल्याला कोणताही सोपा सब्जेक्ट असेल तर तो 100% कठीण वाटते. ठीक आहे. एक वेळा हे झालेलं सगळं रिवाइज करून देतो आणि मग पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. ठीक आहे. काय आहे याच्यामध्ये फरक? सिम्प्लेक्स मध्ये फक्त एका डायरेक्शन आपण कम्युनिकेशन करू शकतो, म्हणजे सीपीयू मधून मॉनिटरला डेटा पाठवू शकतो, मॉनिटर पासून कोणत्याही प्रकारचा याला वापस रिसिव्ह करणार नाही, हा फक्त सेंडच करू शकतो. म्हणून याची डेफिनेशन लक्षात ठेवा, कम्युनिकेशन इन ओनली वन डायरेक्शन. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, कम्युनिकेशन इन वन डायरेक्शन. मग वेळेवर मग हे लागायचं आपलं, सिम्प्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाइंड ॲज द कम्युनिकेशन इन ओनली वन डायरेक्शन. मग हे पॉईंट ऍड करत चला. ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं रेडिओ टीव्ही ब्रॉडकास्टिंग, हे एक्झाम्पल सर्वात महत्वाचं. दुसरा जो कम्युनिकेशन आहे, आणि डायग्राम ही सर्वात महत्वाची आहे बरं. डायग्राम मधले हे ज्या लाईन आहेत ना, हे तुम्हाला एक्झाम मध्ये काढायचे आहे. डायग्रामचे 1-1 मार्क भेटते. ठीक आहे. या डायग्रामचा 1 मार्क, अर्धा मार्क असा असते. हा डायग्राम पूर्ण एवढं असं स्पेसिफिकली एकदम जबरदस्त असते, एडिटेबल आणि चांगल्या असल्या पाहिजे असं नाही आहे, पण अशा काढा लागतात डायग्राम, तरच तुम्हाला मार्क्स भेटणार, नाही तर भेटणार नाही. हे हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाइंड ॲज द बायडायरेक्शनल कम्युनिकेशन. हा बायडायरेक्शनल कम्युनिकेशन आहे, पण एका वेळेला दोन्ही कामे करू शकत नाही, एका वेळेला एकच काम करेल. हा बायडायरेक्शनल आहे. तुमच्या समोर जे फॅकल्टी उभी आहे हे एक्सपिरियन्स फॅकल्टी तर आहेच. 13 वर्षाचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला शिकवलेला आहे, पॉलिटेक्निकला शिकवलेला आहे, इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे, पेपर काढलेला आहे, काढत असतो, पेपर चेकिंग करत असतो, वायवाला कॉलेजला जात असतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असल्यावर देखील विद्यार्थी याचा फायदा उचलत नाही, हे किती खराब गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना खरंच या गोष्टीचा फायदा उचलायला पाहिजे की आपल्याला एक्सपिरियन्स फॅकल्टी भेटल्या, नोट्स चांगल्या भेटून राहिल्या, MSBTचा पेपर कसा निघते, MSBTचे पेपर चेकिंग होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असूनही विद्यार्थी याचा फायदा खरंच घेत नाही. तर इथं पहा, वन डायरेक्शन हे बोथ डायरेक्शन. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, वॉकी टॉकी आहे, पोलीस वायरलेस कम्युनिकेशन आहे, ऑनलाईन मल्टीप्लायर व्हॉइस चॅट आहे. आता जस्ट मी रिवाइज करू, बाकी सगळं समजलं आहे तुम्हाला. तिसरं जे आहे याच्यामध्ये कम्युनिकेशन इन बायडायरेक्शनल, कम्युनिकेशन इन बोथ द डायरेक्शन बट सायमल्टेनियसली. हा वर्ड लक्षात ठेवा, सायमल्टेनियसली बायडायरेक्शनल कम्युनिकेशन. दोन्ही डायरेक्शनना कम्युनिकेशन होते, सायमल्टेनियसली दोन्ही डायरेक्शनना काय होते? कम्युनिकेशन होते. एक्झाम्पल काय? टेलिफोनी आहे, मोबाईल फोन आहे, व्हिडिओ कॉल आहे, झूम आहे, व्हॉट्सॲप, गुगल मीट, टेलिफोन, लँडलाईन, या सगळ्या गोष्टीद्वारे आपण याचा यूज करतो. आता पहा, हा जो क्वेश्चन आहे
हा आतापर्यंत विचारलेला नाही. म्हणजे मे बी याची पॉसिबिलिटीज आहे की हा क्वेश्चन यावेळेस विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमचं ते जरी पाठ झालं तर हेही पाठ होऊन जाते. चला, हा क्वेश्चन म्हणजे या तिघांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला पाहायचं आहे. डिफरन्स बिटवीन सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स, या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण याच्यात पाहणार आहोत. पहिला डायरेक्शन तुम्हाला माहित आहे, याचं ओनली वन डायरेक्शन आहे, याचं टू वे आहे पण एका वेळेला नाही, बट नॉट ऍट द सेम टाइम. टू वे कम्युनिकेशन ऍट द सेम टाइम, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकाच वेळेला दोन्ही लोक बोलू शकतात, कम्युनिकेशन होऊ शकते. डेटा फ्लो, याचा डेटा फ्लो कसा होते, तर डेटा फ्लो हा सेंडर टू रिसिव्हर होते. म्हणजे सेंडरनं डेटा सेंड करा, रिसिव्हरनं रिसिव्ह करा, बस एवढंच काम याच्यामध्ये होते. डेटा सेंडर पासून सेंड करते आणि रिसिव्हर काय करते, डेटा रिसिव्ह करते. डेटा सेंडर टू रिसिव्हर, एवढंच काम याच्यात होते. याच्यामध्ये काय होते, सेंडर टू रिसिव्हर होते एका वेळेला सेंडर टू रिसिव्हर होते एकाच वेळेला. एका वेळेला सेंडर टू रिसिव्हर, रिसिव्हर टू सेंडर असं नाही होणार. एका वेळेला सेंडर टू रिसिव्हर झालं, मग परत रिसिव्हर टू सेंडर होणार. नंतर फुल डुप्लेक्स मध्ये काय होणार, सेंडर रिसिव्हर एकाच वेळेला, हा सेंड करणार रिसिव्हर करणार सायमल्टेनियसली. सोपे एकदम सोपं आहे. याची जर तुम्ही 2-3 वेळा हा व्हिडिओ पाहिला ना, तुम्हाला पाठ करायची गरज नाही, वाचायची गरज नाही. हा एक फायदा आहे. फीडबॅक पॉसिबल, याच्यामध्ये फीडबॅक पॉसिबल नाहीच आहे. याचा अर्थ आता उदाहरण सांगतो तुम्हाला. जर समजा एखादा रिसिव्हर, तुम्ही एखादा समजा तुम्ही क्लास घेऊन राहिलो, तर क्लास फक्त एका वन वेच आहे. समजा व्हिडिओज पाहून राहिलो तुम्ही, तर व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जर मधातच काही विचारायचं असलं तर विचारू शकता काय, नाही, याच्यामध्ये फीडबॅक घेऊ शकत नाही. तर आम्हाला समजून नाही राहिलं असं म्हणू शकता का तुम्ही, याच्यात नाही म्हणू शकत. याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता क्लास झाल्यावर यस, बट अल्टरनेटिव्हली. यस म्हणजे मी बोलल्यावर तुम्ही म्हणू शकता सर समजून नाही राहिलं काहीच डिसिजन, असं म्हणू शकता. आणि याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणतात इन्स्टंट सर समजून नाही राहिलं, तुम्ही काही जे काही बडबड करू राहिले ते सारं डोक्याच्या वरून चाललं, इन्स्टंटली तुम्ही सांगता काय तुमचा यस, इन्स्टंट. चॅनल युजेस, युजेस चॅनल इन वन डायरेक्शन. हे चॅनल यूज करते पण किती डायरेक्शन ना, ओनली वन डायरेक्शन, एका डायरेक्शन चॅनल यूज करते. युजेस सेम चॅनल अल्टरनेटिव्हली, एकच चॅनल यूज करते पण अल्टरनेटिव्ह, पहिले एक चॅनल मग दुसरा चॅनल, एक चॅनल दुसरा चॅनल, अल्टरनेटिव्हली यूज करते. युजेस टू चॅनल और स्प्लिट चॅनल, युजेस टू चॅनल ऑर स्प्लिट चॅनल. याच्यामध्ये स्प्लिट चॅनल म्हणजे वेगवेगळे चॅनल असतात, एक सेंडरचा आणि एक रिसिव्हरचा. अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला जर समजा याची हार्ड कॉपी पाहिजे असेल या नोट्सची, तर याची हार्ड कॉपी पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, याची हार्ड कॉपी पण तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही या नोट्स हार्ड कॉपी मध्ये पण वाचू शकता. हे याच्यासाठी की बरेचशा विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की सर ऑनलाईन मध्ये जीव आहे ते वाचणं, ऑनलाईन मध्ये मोबाईल मध्ये डोळे दुखतात, आणि म्हणून तो त्या प्रॉब्लेमवर तुमच्यासाठी सोल्युशन म्हणून याची हार्ड कॉपी तुम्हाला मी डायरेक्ट देणार, त्याची तुम्ही झेरॉक्स काढू शकता. पण आता काही विद्यार्थ्यांची सवयच लागलेली आहे ऑनलाईन पाहिजे तर पहा घ्या. पण सर्वात चांगलं तुम्हाला सांगतो, हार्ड कॉपी मध्येच, ऑफलाईनच सर्वात चांगला आहे. हार्ड कॉपी मध्ये अभ्यास केलेला चांगला असते. स्पीड ऑफ कम्युनिकेशन, आता हा जो सिम्प्लेक्स आहे त्याची स्पीड काय आहे, फास्ट बट लिमिटेड. त्याची स्पीड चांगली असते पण लिमिटेड असते, कारण की तो नुसतं बडबडच करणार असला, त्याच्यात काही कम्युनिकेशन होत नाही. याची स्पीड मीडियम, आणि सर्वात फास्ट स्पीड याची आहे. काऊन, कारण की समजा 1 घंट्याचा जर प्रोग्राम असेल कोणता न्यूजचा किंवा डिबेटचा प्रोग्राम असेल, तर तो जर समजा त्याच्यात जर हे कम्युनिकेशन टाकलं, सर्वात चांगलं डिबेटच्या कार्यक्रमात जे माईक सिस्टीम वापरले जाते ना, ते फुल डुप्लेक्स वाली वापरले जाते. कोणती, फुल डुप्लेक्स वाली. ज्याच्यामुळे फुल डुप्लेक्स मुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ते पूर्णपणे कम्युनिकेट होते. कॉम्प्लेक्सिटी पहा, व्हेरी सिंपल. हा म्हणजे हा एवढा क्रिटिकल नाही आहे, हा मॉडरेट आहे. हा थोडा मोर कॉम्प्लेक्स आहे, कारण की दोन्हीकडून सगळं डेटा, एक सेंड होऊन राहिला, एक रिसिव्ह होऊन राहिला, सेंड होऊन राहिला. हा डेटा पूर्ण सेंडर रिसिव्हर दोन्ही डायरेक्शन चालत असल्यामुळे, सेंडर आणि रिसिव्हर ह्या दोन्ही डायरेक्शन चालत असल्यामुळे हा थोडासा मोर कॉम्प्लेक्स होते. कोणता, हा. रिअल लाईफ एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे काय, सिम्प्लेक्सचा अर्थ जेव्हा आपण टीव्ही चॅनलवर कोणती सिरियल पाहतो है ना, कोणते पिक्चर पाहतो, युट्यूब पाहतो, तर त्याच्यामध्ये फक्त आपण एका वेनच पाहू शकतो, आपण पाहू शकतो फक्त, त्यांच्यासोबत बोलू शकत नाही, तर ते टू वे नाही आहे.
वॉकी टॉकी जो असते, हा वॉकी टॉकी जेव्हा आपण बोलतो तेव्हा तिकडला माणसाचा ऑटोमॅटिक माईक बनून जाते. हे वॉकी टॉकीचे खासियत आहे. त्याच्यानंतर अजून आहे पोलीसचं जे आहे, पोलीसची वॉकी टॉकी असते त्याच्यामध्ये पण तसंच असते. हे रेल्वेमध्ये पाहिलंय मी. रेल्वेमध्ये जो गार्ड असते ना शेवटी बसलेला, लास्ट मध्ये असते तो, जो झेंडा दाखवते असा, त्याच्याकडे पण वॉकी टॉकी असते. जर समजा कोणी कटलं रेल्वेमध्ये, त्यांना कोणी सुसाईड केलं, तर असं कोणी दिसलं तर गाडी थांबवतो डायरेक्ट. तर ते त्याच्यासाठी वॉकी टॉकी असते. त्याच्यानंतर मोबाईल फोन आणि व्हिडिओ कॉल, हे जे आहे हे तिसऱ्या याचं एक्झाम्पल आहे. मोबाईल फोन आणि व्हिडिओ कॉल. मोबाईल फोनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये ऍट द टाइम तुम्ही सगळंच्या सगळं काय करू शकता, एकाच वेळेला सगळा जो डेटा आहे तो ट्रान्समिट किंवा रिसिव्ह करू शकता. एक वेळा पूर्ण हे जे डिफरन्सिएशन आहे, हे जो डिफरन्स आहे, हे पूर्ण डिफरन्स मी इकडे रिवाइज करतो. डिफरन्स बिटवीन सिम्प्लेक्स, हाफ आणि फुल डुप्लेक्स. डायरेक्शन कसं आहे, वन वे. याचं डायरेक्शन टू वे, पण ऍट द सेम टाइम नाही. याचं टू वे आहे, ऍट द सेम टाइम. डेटा फ्लो याचा सेंडर टू रिसिव्हर आहे, याचा सेंडर टू रिसिव्हर आहे वन ऍट अ वन टाइम. सेंडर टू रिसिव्हर, रिसिव्हर टू सेंडर, इथं दाखवलं. याचा अर्थ दोन्ही इकडे सेंडर टू रिसिव्हर, रिसिव्हर टू सेंडर, बट ऍट द टाइम नाही, ऍट वन टाइम. म्हणजे एका वेळेला एकच काम होणार, दोन्ही काम होणार नाही. इथं एका वेळेला दोन्ही काम, सायमल्टेनियस सेंडही करू शकतो, रिसिव्ह करू शकते. फीडबॅक पॉसिबल नाही आहे इथं. फीडबॅक यस बट अल्टरनेटली. इथं आहे पण इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे सर्वात चांगला. चॅनल युजेस, हा दोन्ही चॅनल यूज म्हणजे युजेस चॅनल इन वन डायरेक्शन, एका डायरेक्शन मध्ये, दोन्ही डायरेक्शन मध्ये होते अल्टरनेटली. आणि हा एकाच वेळेला स्प्लिट करते. स्पीड बट फास्ट, म्हणजे फास्ट आहे याची मीडियम आहे, याची फास्टेस्ट आहे. कॉम्प्लेक्सिटी हा सर्वात सोपा आहे, सर्वात इझी आहे, म्हणजे याच्यात काही कठीण नाही आहे कारण एकाच साईडने जाते तो. मॉडरेट याचा हा मिडल मध्ये आहे, कोण, हाफ. त्याच्यानंतर मोर कॉम्प्लेक्स हा थोडासा क्रिटिकल होत जाते, कोणता, हा म्हणजे फुल डुप्लेक्स. रिअल लाईफ एक्झाम्पल याचे टीव्ही रेडिओ आहे सिम्प्लेक्सचे. त्याच्यानंतर हाफ डुप्लेक्सची वॉकी टॉकी आहे. त्याच्यानंतर मोबाईल फोन आणि व्हिडिओज. आता पुढचा जो टॉपिक आहे, एक्सप्लेन द डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर अँड इट्स अप्लिकेशन अँड ऍडव्हान्टेजेस, हे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. हा टॉपिक आपला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरचा आहे. हा तुमचा जवळपास हा जो टॉपिक आहे, हा तुम्ही जर डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट शिकले असाल तर डिजिटल टेक्निकचा हा शेवटचा युनिट आहे कम्प्युटर ब्रांचचा. कोणत्या ब्रांचचा, कम्प्युटर ब्रांचचा. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर अँड अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, तर त्यांना हा सोपी जाणार. तसं तर सर्वांनाच सोपी जाते, पण तुम्ही जर वाचला असेल, अभ्यास केला असेल, तर तोच हा युनिट आहे जो याच्यामध्ये चॅप्टर आहे डिजिटल टू अॅनालॉग. हा आपण पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. आजच्यासाठी एवढंच. जेवढंही आज शिकवलेलं आहे हे सर्व महत्वाचं आहे, हे एक्झाम मध्ये येणारच आहे, हे कन्सिडर करा. आणि तुम्ही म्हणसाल सर मग हे कसं, तर तुम्हाला डायरेक्टली आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला हे नोट्स मी पाठवून देईन, याच्यावरून तुम्ही अभ्यास करू शकता. हा व्हिडिओ 10 वेळाही पाहू शकता, कारण व्हिडिओज तुम्हाला डायरेक्ट युट्यूबवर अपलोड करून देऊन राहिलो मी. तर टोटल व्हिडिओज तुम्हाला मी देऊन देतो पहिल्या युनिटचे टोटल. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून तुमचा अभ्यास करू शकता. आणि पहिल्या युनिटमध्ये नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स भेटले पाहिजेच आणि भेटणारच आहे, हे मला खात्री आहे, जर तुम्ही रेग्युलर या विषयाचा अभ्यास करसाल तर. ओके, तर आज आपण इथंच थांबणार, बाकीचं नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करा. आणि खरंच तुम्ही आज जेवढे स्टुडंट्स होते ते सगळेच्या सगळे उद्याही पाहिजे, असे रेग्युलर स्टुडंट असले पाहिजे, म्हणजे मलाही आनंद येणार आणि आपला क्लासही रेग्युलर राहणार. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबू, बाकीचं नेक्स्ट क्लासमध्ये. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आता विचारा.